इथे समोर टनल आपली गाडी लावली इथं. थांबलो तो 5 मिनिटात निघालोय. कॅब दिली झाली. हाय गाईज, परत एकदा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आहे सिन्नरला गाडी लोड केली आहे द्राक्षाची. लोड करून चाललो आहे जबलपूर कटनी. आता आपण जस्ट आहे समृद्धी महामार्गाच्या जस्ट थोडं पाठीमागं. आत्ता टाईम झाला आहे 6:30 वाजले. आपण गाडी भरून निघालो आहे. तर ड्रायव्हर लाईफमध्ये काय आहे, ड्रायव्हर लाईफ ती वागायची दाखवायचा प्रयत्न मी करतोय. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर. तर मी निघालो आहे जबलपूर कटणीसाठी. मी आता आहे समृद्धी महामार्गावरती. टाईम झाला आहे 7 वाजले. आपल्याला पोचायचा टाईम तर अजून माहीत नाही आला आहे, पण समोरची पार्टी आली सकाळी 7 वाजेपर्यंत. तो टायमिंग शक्य नाही पोचायचा. बघू किती वाजता पोचतो आपण. हाय मित्रांनो, मस्त आहे. इकडे चहा बी घेतला हॉटेलवर. पंपावर चहा बी घेतला तर निघालो. हे बघा मित्रांनो, मी आलो आहे आता समृद्धी महामार्गावर. चालत आता संभाजीनगर पार केलं आहे. म्हणजे जेमतेम संभाजीनगरच्या आसपासच आहे. संभाजीनगर इकडं साईडला राहून जातं आहे. इकडं संभाजीनगरचं बायपासच चालू आहे. रात्रीचा शो असा आहे आपल्या गाडीचा नाईटला. संभाजीनगरच्या पुढे निघाल्यानंतर हा टनल लागतो. आपण चालू आहे टनलमध्ये. कोण कोण या टनलमध्ये येऊन गेलं आहे कमेंट करून नक्की सांगा. आपण इकडे थांबू, मस्त की चहा बी घेऊ, फ्रेश होऊ, म्हणजे परत पुढचा प्रवास परत सुरू करू. इथं समोर टनल आपली गाडी लावली इथं. गाडी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. चहा पिऊ, येऊ, निघू परत पुढं. चहा बी घेतला. आता काय फक्त 5 मिनिटं थांबलो तो. 5 मिनिटात निघालोय. चला आता पेट्रोल पंपावरती थांबलो होतो. मस्त चहा बी घेऊ आणला. आता डिझेल टाकी पॅक करून घेतली. तेवढं मस्त चहा बी घेऊ. मस्त चहा बी घेतला. आता डिझेल टाकलं, चहा घेतला. चला आता निघू. गाडीची काच बी साफ करून घेतली. आज या पंपावर आपण डिझेल टाकलं आहे. 12चा पंप आहे ही गाडी. चला निघू, भेटू पुढे परत एकदा. आपल्या गाडीच्या लाईट कशी आहे कमेंट करून नक्की सांगा.
कारंजाहून समृद्धी महामार्ग सोडला. आता इकडून जाणं अमरावती. टोलवाले कोण काहीतरी गरफट झाली वाटतं. मागच्या वेळेस टोल जास्त लागला, ते 660च लागला फक्त. सिन्नरवरून चढलो तरी इकडे 660 लागला. मागच्या वेळेस वैजापूरहून चढलो होतो तिकडेच उतरलो होतो तर टोल लागला होता 800 काहीतरी रुपये. चला आपला फायदा झाला. तर मित्र आपण पोचलोय लाड कारंजा बायपासला. समृद्धी महामार्ग सोडला. तर थांबून म्हणलं टायर बियर चेक करून घेऊ. टायर बियर ओके. इकडून आपल्याला जायचं आहे आता अमरावतीवरून वरुडवरून छिंदवाडा त्या मार्गे जायचं आहे. बॉर्डर वाचून टायरला सावधान म्हणजे टायर उठते. पुढच्या टायरात आवाज कमी येतो त्याच्यामुळे त्याचं कारण असं पुढच्या टायरात हवा कमी राहते त्याच्यामुळे. चला मग पुढे एका ठिकाणी थांबू. मस्त चहा बी घेऊ कुठतरी. मी तर फ्रेश झालो आहे. भाऊला मस्त फ्रेश करून टाकू. निघू पुढे. ते आपलं असं लोकेशन आहे. ही आपली गाडी. इकडे पाठीमागे टोल नाका गेला. आपली अशी गाडी. आपण थांबलो होता अमरावती बायपासला. तर आत्ता काच पुसली इतक्यात खराब झाली. परत पुढे गेल्यानंतर काच पुसावं लागला. भाऊला पाठवू मस्त पैकी आता चहा आणायला. चहा घेऊन ये मस्त पैकी 2 चहा घेऊन ये. गेला चहा आणायला. थांबलो आता. हाय गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आता 5. आपण आहे पुसदवरून इकडून एक MP वॉर्डर लागते. MP वॉर्डर वाचून बायपास रोडने चाललोय. पुसदवरून पांडुर्ल्यावरून बायपास सिंगल रोडने चाललोय. समोर दाखल रोड बायपास सिंगल रोड आहे. एकदम सिंगल रोड एकदम जंगली आहे. हा रस्ता मला पण माहीत नव्हता. एक MPचा एक मित्र आहे गाडीवाला, त्यानं मला हा रोड दाखवला होता. आता मी त्याच रोडने चाललो. काही नाही आम्ही गेलो होतो त्यावेळेस दिवसा गेलो होतो. मला लक्षात येत नव्हत्या काही गोष्टी मी लक्षात ठेवल्या. डिरेक्शन होता तेवढं त्या पण लक्षात नाही आल्या. तर म्हणून मी रस्त्यानं जाताना फोटो काढून ठेवले. ते फोटो मी गुगल मॅपवर माझ्याकडे सेव्ह होता. मी जिथं फोटो काढला तिथं लाईव्ह लोकेशन त्याच्यावर फोटोच्या डिटेल्समध्ये सेव्ह होऊन जाऊ. मी आता तेच फोटो बघून लोकेशन मॅप लावला आहे. त्यानुसार चाललो आहे. अजूनपर्यंत तिथं कंप्लीट रस्त्यावर चाललो आहे. तिथून पुढं काय होतं. हाय गाईज, व्हिडिओमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आता 5. पहाटेचे 5 पण म्हणता येईल, सकाळचे 5 पण म्हणता येईल. पहाटेचे 5 म्हणता येईल आणि सकाळचे 5 कसे म्हणता येईल कारण की दिवस उगत आलाय. हाय गाईज, व्हिडिओमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता हे पुसदवरून मी चाललो आहे पांडुर्ला. अमरावतीवरून मी चाललो आहे छिंदवाडा. म्हणजे जबलपूर कटनी जायचे मला. पण अमरावतीवरून छिंदवाडा जाण्यासाठी जो रोड आहे त्या रोडवरती एक बॉर्डर म्हणजे महाराष्ट्रावर MP बॉर्डर 2 बॉर्डर लागतात. त्या दोन्ही बॉर्डर वाचून मी चाललो आहे आता बायपासनं. मला पण हा रोड माहीत नव्हता. माझा एक गाडीवाला मित्र आहे पिकअपवाला, यानं मला रोड हा दाखवला होता. रोड मी चाललो आहे आता. त्यानं दाखवला एकदा कसं दाखवलं त्यानुसार मी चाललो आहे. लक्षात येण्यासाठी मी गुगल मॅपवर फोटो काढून ठेवले. म्हणजे फोटो काढले ते आम्ही फोटो काढल्यानंतर त्या फोटोंच्या गुगलला ते सेव्ह झाले. त्यांचं लोकेशन पण सेव्ह झालं. त्यानुसार ते फोटो बघून मी चाललो आहे. त्यांचं लोकेशन बघून चाललो आहे आता. रोड बघू शकतो तुम्ही किती खराब रोड लागला आहे पुढं. आपले गाडीवाले भाऊ असतील, जेवढे मित्र असतील त्यांना पण इकडे बॉर्डर वाचून यायचं असेल त्यांनी मला कमेंट करा. मी त्यांना कमेंट नक्की हा रोड
व्हील कॅप ढिली झाली आहे. आपली व्हील कॅप ढिली झाली. अचानक आवाज यायला लागला, म्हणलं काय आवाज राहिले. त्या साईडची पण बघून घे. तिकडची टाईट आहे. पाठीमागची बघ. टायर वेळ सगळं ओके. पाठीमागची बघ, पाठीमागची. हे असं लोकेशन आहे. कमेंट करून सांगा ही मूच कशी दिसती, लाइटिंगवाली मूच. आपली गाडी छिंदवाडा. इकडे गेलं तर छिंदवाडा, इकडे गेलं तर अमरावती. अमरावतीवरून छिंदवाडा जाताना जी बॉर्डर लागते ती बॉर्डर वाचून चाललो आहे मी. हा पुरा सिंगल रोड आहे, पुरा जंगल एरिया आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता, नुसतं जंगलच जंगल. पक्ष्यांच्या आवाजांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. गाडी बंद कर 2 मिनिट. लाईट बंद कर. पक्ष्यांचा आवाजाचा आनंद घ्या. असं वातावरण, असा नजारा, असं लोकेशन फक्त एक ड्रायव्हरचंच नशिबात आहे. किती भारी वाटतंय ना, पक्ष्यांचा आवाज, शांत वातावरण. वातावरणात फक्त आनंद घ्या. फील करा त्या पक्ष्यांचा आवाज. मूड एकदम फ्रेश झाला आहे. एवढा रात्रभराचा आळस होता, सगळा थकवा निघून गेला आहे. इतकं भारी वातावरण आहे. असं वातावरण, असा नजारा फक्त ड्रायव्हरच्याच लाईफमध्ये. सगळं ड्रायव्हरलाच नशीब आहे फक्त, बाकी कोणालाच नाही. बाकीचे पण असतील, पण मी ज्या लाईनीत आहे त्या लाईननुसार सांगतो, ड्रायव्हरलाच एवढं महत्त्व, एवढं अनुभव घेता येतो. खूप भारी वाटलं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आपल्या व्हील कॅपचा काय आवाज यायला लागला तर थांबलो, पाहिलं तर वातावरण ते भारी झालं. ही आपली गाडी आहे. पुणे जंगलात थांबलो आहे मी. ही अशी आहे ड्रायव्हर लाईफ. कुठून कुठून रस्ते काढावं लागत, कशा रस्त्यानं जावं लागत. पुढे जंगलातून रस्ता काढून जावं लागू राहिलं. बघू शकते आजूबाजूला पूर्ण जंगल. सकाळचे आता वाजले फक्त 5:30. हा बघा रस्ता. सकाळचे वाजले 6. आपण मी आलो आहे छिंदवाड्याच्या पाठीमागे आहे. असा आळस
पाऊस आला तर लय कंटाळा आला होता म्हणलं त्याला थोडंसं ब्लॉग बी शूट करून वातावरणात थोडासा आनंद घेऊ. तुम्ही पण थोडासा आनंद घ्या सकाळचा पक्ष्यांचा आवाज. मूड माझा तर मूड फ्रेश झाला, तुम्ही पण तुमचा मूड फ्रेश करा.